तुके अनन्य ते दोघे गुरु भक्तात नाही अंतर ऐसे वास्तव्य निरंतर गुरुपदावरी भक्त शिर हाही उपचार स्थूलाचा भक्त अद्वैत भजन पर गुरु ही अद्वैत भक्त पर ऐसे न मीनता परस्पर केवळ तो व्यवहार नावाचा कैसे लाधेल अन्नाच्छादन क्षणमात्रही न करा चिंतन हे तो सर्व प्रारब्धाधीन प्रयत्नाविण आपाद्य करू जाल प्रयत्ने संपादन तरी तो होईल व्यर्थ क्षीण प्रयत्ने व्हा परमार्थ संपन्न चिंतन रात्रंदिन हे करा उत्तिष्ठत आणि जाग्रत गाढ निद्रेत पडता का घोरत श्रुतिमाय तारस्वरे गर्जत प्रेमे जागवित भक्तांस सर्वानर्थ बीजभूत अविद्या निद्रेत जे जे लोळत तयांनी वेळी होऊनी जागृत गुरुज्ञानामृत सेवावे तदर्थ होऊनी अतिविनीत व्हा गुरुचरणी शरणागत तो एक जाणे विहिता विहित आम्ही तो नेणत लेकुरे साहंकार किंचिज्ञ जीव निरहंकार सर्वज्ञ शिव दोघा ठाई अभेद भाव भावया उपाव गुरु एक अविद्योपाधी आत्मा जीव मायोपाधी आत्मा शिव जाणे घालवू हा भेदभाव समर्थ गुरुराव एकला मन संकल्प विकल्पाधीन करा साई पायी समर्पण मग तेथून पावे जे स्फुरण त्याचे अहंपण त्याजवळ तैसीच सकल क्रियाशक्ती तीही समर्पा साई प्रती मग तो आज्ञापी जैसी रीती तैसी स्थिती वर्तावे जाणा सकल साईंची सत्ता भार घालोनी तयांवरता कार्य करिता निरभिमानता सिद्धिये हाता अविकळ परी म्हणाल मी हे करीन धराल अत्यल्पही अभिमान फळ येईल तात्काळ दिसोन विलंब क्षणहीन लागेल माया मोह निशीस या कुशीचे त्या कुशीस हेमाड असता देता आळस हरी गुरुकृपेस लाधला तेही केवळ अदृष्ट वशे विना अभ्यास वा सायासे त्यांनीच केवळ निजोद्देशे गौरविले ऐसे वाटते करावया भक्तोद्धार करोनी निज चरित्र निर्धार बळेच त्याचा धरोनी कर ग्रंथ सविस्तर लिहविला अखंडानुसंधान सूत्र अनन्य प्रेम पुष्पी विचित्र गुंफोनिया हार मनोहर अर्पू सादर साईंस मिळवू स्वराज्य सिंहासन होऊ स्वपदी विराजमान भोगू स्वानंद निरभिमान सुखायमान निजांतरी ऐसे अगाध साई चरित्र पुढील कथा याहून विचित्र